चला सुरू करूया. वाक्य म्हणजे काय? कोणत्याही वाक्याला जेव्हा पूर्ण अर्थाचा बोध होतो, तर त्याला वाक्य असे म्हणतात. सरळ भाषेत सांगावे म्हटलं तर वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. उदाहरणार्थ, मुलांनी अभ्यास केला. शब्द म्हणजे काय? तर शब्द म्हणजे ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो, त्याला शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ, मुलांनी. मुलांनी मात्र हे 3 अक्षरं एकत्र आले, की त्याला अर्थ प्राप्त झाला आणि म्हणूनच मुलांनी हा शब्द तयार झालेला आहे. आता आपण वर्णविचार बघूया. मराठी भाषेत एकूण 52 वर्ण आहेत. त्याचे मुख्य प्रकार 3 आहेत. स्वर, स्वरादी आणि व्यंजन. सर्वात आधी आपण स्वर बघूयात. स्वर, स्वर म्हणजे उच्चार करणे होय. ते मुखाला स्पर्श न करता स्वतंत्रपणे निघतात, म्हणून त्यांना स्वतंत्र वर्ण असेही म्हणतात. अ पासून औ पर्यंत असे 14 स्वर आहेत. स्वरांचे 3 मुख्य प्रकार आहेत. ऱ्हस्वस्वर, दीर्घस्वर आणि संयुक्त स्वर. ऱ्हस्वस्वर याला कमी वेळ लागतो आणि त्याचा उच्चार आखूड असतो. यामध्ये अ, लहानी, उ, ऋ, ऋ हे येतात. दीर्घस्वर, दीर्घस्वरला लांबट उच्चार असतो आणि त्याला जास्त वेळ लागतो. यामध्ये आ, मोठा ई आणि मोठा उ येतो. संयुक्त स्वर म्हणजे काय? तर संयुक्त स्वर म्हणजे 2 स्वरांपासून बनलेला स्वर. संयुक्त स्वरमध्ये ए, ऐ, ओ, औ हे स्वर येतात. इंग्रजी स्वर, इंग्रजी स्वरमध्ये आणि चा समावेश असतो, परंतु त्याचा किंवा त्याला वेगळा प्रकार मानला जात नाही. स्वरांचे मुख्य 3च प्रकार आहे. ऱ्हस्वस्वर, दीर्घस्वर आणि संयुक्त स्वर. वर्णाचा दुसरा प्रकार म्हणजे स्वरादी. स्वर आदी म्हणजेच ज्याच्या आधी स्वर येतो तो. यामध्ये 2 वर्ण येतात, आणि आहा. याचा उच्चार नाकावाटे केला जातो, म्हणून याला अनुस्वार असे म्हणतात. आणि आहा यातून एखाद्या गोष्टीचा विसर्ग केल्यासारखा होतो, म्हणजे श्वास मोकळा होतो, म्हणून याला विसर्ग असे म्हणतात. अनुस्वार आणि अनुनासिके यामध्ये काय फरक आहे ते आता जाणून घेऊया. अनुस्वार याचा उच्चार स्पष्ट व खणखणीत असतो, जसे की गंगा, घंटा, तंटा. तर अनुनासिके याचा उच्चार अस्पष्ट आणि ओझरता असतो. उदाहरणार्थ, देवांनी, त्यांनी, घरांमध्ये. लाईक करा आणि अकाउंटला फॉलो करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. धन्यवाद.